श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला शाळेमध्ये एक गोष्ट शिकवली जाते की झाडे लावा, झाडे जगवा. तर आपल्या आजी आजोबांनी आपल्याला झाडे लावायला सुद्धा सांगितले असतील. चांगल्या गोष्टींना आपण काही ना काही अपवाद देखील असतात. मित्रांनो, काही झालं तर हे 3 झाडे तुमच्या घराच्या अंगणात लावायची नाही. ती झाडे कोणती आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. ही 3 झाडे घरामध्ये बरबादी आणतात. माता लक्ष्मी आपल्या घरातून उलट्या पावलांनी निघून जाते. धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असाल, काही झाडे सुद्धा माता लक्ष्मीला शुभ मानली जातात, जसे की तुळस, मनी प्लॅन्ट, केळीची रोपं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि ही झाडे लावल्याने आपल्या घरात प्रगती होते. पण वास्तुशास्त्रानुसार काही झाडे मात्र अत्यंत शुभ मानले गेले आहेत, तर काही झाडे आपल्या घराभोवती नकारात्मक वातावरण निर्माण करत असतात. त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही, गरिबी, दारिद्र्याला सामोरे जावे लागते. असे काही झाडं आहेत ते भूत प्रेतांचं निवासस्थान मानले जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडांच्या अवतीभोवती देखील भूतांचा वावर असतो, अशी कथा ऐकायला मिळत असतात. तर मित्रांनो, हे 3 झाडे कोणते आहेत, चला तर मग जाणून घेऊया. सर्वात पहिलं झाड म्हणजे चिंचेचं झाड. चिंचेचे नाव जरी ऐकले तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. मात्र चिंचेचे झाड अंगणात किंवा घरात चुकूनही लावायचे नाही, कारण भल्या भल्यांच्या तोंडाचं पाणी या चिंचेच्या झाडाने पळवलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आले आहे की हे झाड अत्यंत अशुभ आहे. चिंचेचे झाड हे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्याचे कारण बनू शकते आणि गरिबी आपल्या घरावर निरंतर वास करते. हे झाड वाईट शक्तींना आकर्षित करत, विशेषतः रात्रीच्या वेळी या झाडावर भूत प्रेताचा वास असतो असे मानण्यात आले आहे. ज्या घरासमोर चिंचेचे झाड असतं त्या घरात प्रगती थांबते. कितीही मेहनत, कितीही परिश्रम घेतले तरी त्या घराची प्रगती कधी होत नाही. मित्रांनो, दुसरं आहे ते म्हणजे नागफणी. हे झाड केवळ वाळवंटात आढळत असतं. आजकालच्या फॅशनच्या नावाखाली हे झाड लावण्याची नवीनच प्रथा सुरू झाली आहे. हे झाड घरात किंवा घरासमोर असेल तर घराची शांतीभंग होते. घरातील लोक कोणत्याही शिल्लक कारणावरून एकमेकांशी भांडत असतात. अनेक जणांनी हे झाड लावल्यानंतर दुर्घटनेचं प्रमाण वाढल्याचे सांगितले आहे. हे झाड लावल्याने घरातील लोक वारंवार आजारी पडतात. थोडक्यात सांगायचे तर घराची प्रगती थांबते आणि आपण कितीही प्रयत्न केले तर घरात सुख शांती लाभत नाही. मित्रांनो, तिसरं झाड म्हणजे बोराचं झाड. चिंचेच्या झाडाप्रमाणे बोराच्या झाडात सुद्धा भूत प्रेताचा वावर असतो असे म्हणते. त्या संबंधीच्या अनेक कथा तुम्हाला ऐकायला देखील मिळाल्या असतील किंवा तुम्ही ऐकल्या देखील असतील. नकारात्मक शक्तीचा मोठा वास या बोराच्या झाडावर असतो. हे झाड तुमच्या घरात किंवा अंगणात असेल तर मोठी दुर्घटना घडू लागते आणि अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. विनाकारण कोणत्याही शिल्लक कारणास्तव पैसा खर्च होऊ लागतो. आपण पैशाची बचत करायचं ठरवलं तरी बचत काही होत नाही. प्रत्येक कामात अडथळे येऊ लागतात. म्हणून बोराचे झाड सुद्धा घरात किंवा घराच्या अंगणात लावायचे नाही. मित्रांनो, जी झाडे सुकलेली किंवा गळून पडलेली असतील, ती झाडे कोणतीही असो, अशा प्रकारची झाडे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. म्हणून अशी झाडे सुद्धा आपण आजूबाजूच्या परिसरात असू नयेत. वर दिलेली झाडे घरापासून दूर असल्यास काही हरकत नाही. तसेच घरामध्ये कापसाचे रोप लावू नये, कारण हे रोप लावल्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे जीवन विस्कळीत होते. त्यामुळे व्यवसायात, नोकरीत अडथळे येऊ लागतात. महत्त्वाचे म्हणजे मेहंदीचे रोप घरात ठेवू नये, कारण या वनस्पतीमध्ये वाईट आत्मा राहतात असे मानले जाते. त्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतात. संपूर्ण वातावरण विस्कळीत होऊ लागते. हे झालं की कोणतीही झाडे लावू नयेत. आता कोणती झाडे घरामध्ये लावावीत हे जाणून घेऊया. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो असेही मानले जाते. त्यामुळे तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काही झाडे लावली तर तुमच्या घरात धनवर्षा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणती झाडे लावायची आहेत, त्यामुळे काय फायदा होणार आहे. तुळस. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले आहे. तुळशीला अत्यंत पवित्र आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. घराच्या बाहेर तुळशीचे झाड लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. मित्रांनो, दुसरे झाड आहे ते म्हणजे संत्र्याचे किंवा लिंबूचे झाड. हे घराच्या बाहेर लावल्याने अतिशय चांगले असते. या झाडामुळे सौभाग्य वाढते असे म्हटले जाते. हे झाड लावताना मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला लावायचे आहे. मित्रांनो, तिसरे झाड ते म्हणजे चमेलीचे झाड. अतिशय सुगंध असलेली वनस्पती आहे. मित्रांनो, तुम्ही चमेलीचे रोप घरासमोर लावू शकता. हे रोप खूप भाग्यवान मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते असेही म्हटले जाते. या रोपामुळे सर्वत्र सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो.
मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं झाड म्हणजे मनी प्लांट. अनेक वास्तुतज्ञ घराच्या अवतारात मनी प्लांट लावण्याचा सल्ला देत असतात. यामुळे घरात आनंद वाढतो आणि सुख समृद्धी घरामध्ये आणते. मुख्य प्रवेशद्वारावर मनी प्लांटचा वेल लावल्याने तुमचं घर नेहमी आनंदी राहील. मित्रांनो, माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.